मोबाईल फोन्स, ऑनलाईन गेम आणि त्यात अडकलेली आजची तरुण पिढी हा प्रश्न पालकांची डोकेदुखी बनलाय. त्यात भारतातील कोरियन फॅड तर वेगळ्याच लेवलवरचे. आणि या सगळ्यांमध्ये अडकून एक अशी धक्कादायक घटना घडली की 3 सख्ख्या बहिणींनी आत्महत्या केली आहे. रात्री 2 वाजता या तीनही बहिणींनी इमारतीच्या 9व्या मजल्यावरून घराच्या बाल्कनीतून उडी मारली. एकंदरीतच प्रकरण नेमकं काय आहे पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ. तर 3 सख्ख्या अल्पवयीन बहिणींनी मध्यरात्री 9व्या मजल्यावरून उडी मारून स्वतःला संपवलं. ही घटना उत्तर प्रदेशातील गाझियाबाद इथं घडली. भारत सिटी सोसायटीमध्ये 9व्या मजल्यावरती एक व्यक्ती आपल्या 2 पत्नी आणि 3 मुलींसोबत राहायचा. पहिल्या पत्नीकडून 16 वर्षांची मोठी मुलगी आहे, तर दुसऱ्या पत्नीकडून 14 आणि 12 वर्षांच्या 2 मुली आहेत. अशात मध्यरात्री 2 वाजता काहीतरी पडल्यासारखा आवाज आला. तेव्हा सोसायटीतील अनेक जण जागे झाले. तेव्हा या तीनही बहिणींनी 9व्या मजल्यावरून उडी मारल्याचं समोर आलं. धक्कादायक गोष्ट म्हणजे या तीनही बहिणींनी एकमेकांच्या हातामध्ये हात घालत उडी मारली होती. या घटनेनं चांगलीच खळबळ उडाली. या मुलींच्या आईवडिलांची जेव्हा चौकशी केली तेव्हा धक्कादायक गोष्ट समोर आली. मुलीच्या वडिलांच्या म्हणण्यानुसार तीनही मुलींना मोबाईलवरच्या ऑनलाईन गेम्सचं व्यसन लागलं होतं. या व्यसनातून 2 वर्षांपासून त्या शाळेतही जात नव्हत्या. त्यांच्यावरती कोरियन संस्कृतीचा फार मोठ्या प्रमाणावरती प्रभाव होता. या तिघींना कोरोना काळापासूनच कोरियन लव्ह गेमचं व्यसन लागलं होतं. त्या स्वतःला भारतीय नाही तर कोरियन समजायच्या. त्या स्वतःला कोरियन प्रिन्सेस म्हणायच्या. प्राची स्वतःला बॉस म्हणायची आणि निशिका आणि पाखी, ज्या 2 लहान बहिणी आहेत, त्या तिचं ऐकायच्या. त्या तिला फॉलो करायच्या. त्या नेहमी सांगायच्या की त्यांना कोरियाला जायचे. यावर तिचे वडील म्हणायचे की तिथे आपण जाऊन कायच करणार. गेल्या 3 वर्षांपासून या तीनही मुली मोबाईलवरती गेम्स खेळायच्या. बरं, हे मोबाईल त्यांच्या स्वतःकडे मोबाईल नव्हते, त्या आई वडिलांचा फोन वापरायच्या. प्राची या दोघींना आदेश द्यायची. मोबाईलशिवाय तिघी जेवत सुद्धा करत नव्हत्या. तिघी एकत्र आंघोळीला जायच्या, एकत्र झोपायच्या, एकत्र सगळ्या गोष्टी करायच्या. एक मुलगी 5वी मध्ये, दुसरी 4थी मध्ये, तर मोठी 7वी मध्ये शिकत होती. या तीनही मुली या गेमच्या इतक्या आहारी गेल्या होत्या की त्यांचं अभ्यासात अजिबात लक्ष नव्हतं आणि त्यामुळे त्या नापास झाल्या होत्या. त्यानंतर त्यांनी शाळेत जाणंच बंद केलं होतं. या तीनही मुली मोबाईलवरती ऑनलाईन कोरियन लव्ह गेम खेळत होत्या. हा गेम असा आहे जो टास्क बेस्ड गेम आहे. या खेळातील आभासी पात्र आणि भावनिक कथा गुंतलेल्या आहेत. कथा पुढे नेण्यासाठी खेळाडूंना एक टास्क पूर्ण करावं लागतं आणि याच टास्कचं किंवा या गेमचं व्यसन जे आहे ते मुलींना लागलेलं होतं. वडिलांच्या म्हणण्यानुसार ही जी काही गेम होती ती टास्क आधारित गेम होती का आणि आत्महत्या करणं हा त्याच्यातील टास्क होता का याची कल्पना आम्हालाही नव्हती. आम्ही सगळे झोपलेलो होतो. आम्ही त्यांचे मोबाईलसुद्धा घेतलेले होते आणि खोली त्यांनी आतून बंद करून घेतली होती. अशा रात्री 2 वाजता बाल्कनीतून काहीतरी खाली पडल्याचा आवाज आला. तेव्हा आम्ही त्यांच्या खोलीकडे गेलो, मात्र खोली आतून बंद होती. नंतर समजलं की या तीनही मुलींनी 9व्या मजल्यावरून उडी मारली. त्यामुळे ऑनलाईन गेम्सच्या व्यसनातूनच त्यांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याचं समोर येते. वडिलांच्या म्हणण्यानुसार माझ्या मुली ऑनलाईन गेम खेळत होत्या, पण त्याच्यामध्ये असा काही टास्क दिला जायचा का याची मला कल्पना नव्हती. कोणता बाप आपल्या मुलीला मरणाकडे ढकलेल आम्हाला काहीच कळत नव्हतं. एवढंच नाही, काही काळापूर्वी आम्ही त्यांचे मोबाईल वापरावरही बंद केली होती. पण उलट आम्हाला जर मोबाईल खेळापासून दूर नेलं तर आम्ही जीवन संपवू अशी धमकी देखील त्या आईवडिलांना द्यायच्या. आणि याच कारणामुळे दुखावून या तिघींनी टोकाचा निर्णय घेतल्याचं प्राथमिक अंदाज व्यक्त होतोय. सध्या कुटुंबातील मोबाईल म्हणजे आईवडिलांचे मोबाईल फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आलेले आहेत आणि या प्रकरणाचा तपास सुरू आहे. नेमक्या या तिघींनी आत्महत्या करण्यामागचं कारण खरंच तो ऑनलाईन कोरियन लव्ह गेम होता का याचा तपास सध्या सुरू आहे. पण एकंदरीत असं हे प्रकरण पाहता मुलांवरती असलेला ऑनलाईन गेम्सचा वाढता प्रभाव कशा पद्धतीनं जीवावरती बेतू शकतो हे पुन्हा एकदा विचार करण्यासारखी गोष्ट समोर आली आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.